मोकळीकता, मुक्त असणं नैसर्गिक. मोर पिसारा फुलवून मादीला आकृष्ट करतो. ते किती सहज असतं, सुंदर असतं. पण माणूस काय करतो? काय? लग्न लग्न करतो. ते तो सामाजिकता जपण्यासाठी करतो, नैसर्गिक उर्मीतून नाही. म्हणूनच हे रिलेशनशिप, कमिटमेंट मिथ्या आहे. मिथ्या. असं कसं असेल आणि का? माणूस हसतो, रडतो, शरीरातलं सगळं उत्सर्जित करतो, ते सगळं संपतं. पण लग्न लग्न ही गोष्ट संपते का? मग माणसाला ती संपवण्यासाठी डिवोर्स सारखी एक प्रोसेस तयार करावी लागते. जे जे सहज संपतं ते नैसर्गिक. म्हणजे भूक भूक लागली, आपण खाल्लं, पोट भरतं, भूक भागते. तहान लागली, पाणी प्यायलं, तहान शमते. पण एखाद्या नात्यात तुम्ही गुंतलात तर त्या नात्यातली तहान, भूक भागते का? म्हणून ते अनैसर्गिक. आदिल, इकडे हे बघ, तू बोलणार तर नाहीच. किमान बाईसारखा चाल. म्हाताऱ्या बाईसारखं ठरले की नाही आपलं? हे काही मरायला टेकलेलं म्हातारे नाही आहे. नॉर्मल म्हातारे, नॉर्मल म्हातारे. हा चल माझ्या मागे. सँडल काढ, रोकड्याला लय मारू. काय मावशी आहे, कुठे चाललात? मेहंदी कुठे? मेहंदी जा आतमध्ये आहे, जावा, सांभाळून जावा. टेन्शन घेऊ नको. आपण झालं प्रॉब्लेम आला, साडी वर करून पळायचं. हा बोल बोल. बर बर. मावशे एका बाजूला हो की काय मध्ये मध्ये येते? मावशे फंक्शन बाहेर चाललं, तुम्ही कुठे? जायचंय. कुठे? इकडे कुठे? तिकडे जावा. कुठं? उजवीकडे जावा ना, पलीकडे तिकडे. पण कुठं? तिकडे जावा, तिकडे. कुठं? ए बबले, यांना परसाकडे घेऊन जा. ए माझं लग्न आहे ना, मी नसती दाखवत परसाकड. तिला सांग ना. ही अरे ही पार्लर वाली आहे. ए रोजी तू आहे पुढं, तयारी कर. लेडीज बाय आहे. हा वय झाली, जा घेऊन जा त्यांना. ओ मावशी इथं कुठे बसताय? चला. मामी, मी तयार आहे बबलीशी लग्न करायला. तिला विचारा चालेल का? धनराज, धनराज तू बबले करणार का लगीन? चालेल. वा 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 वा. मैत्रीपूर्ण संसार होऊ दे तुमचा. टोकड्या, अरे कशी काय पटली रे तुला ही? शी इज सो गॉर्जियस. किती सुंदर दिसतेस ग तू. रोकड्या, लॉटरी लागली काय? अरे यार याला काय अर्थ आहे यार? म्हणजे घरात नवीन गाडी आणली की सगळे गाडीकडेच बघतात यार, मालकाकडे कोण काय बघतच नाही. काय यांचं असंच आहे माहितीये का? तू गाडी या वस्तूची उपमा धनश्रीला दिलीस आमच्या. नाही
घाण घाण आहेस तू, लानत आहे. अरे वा, तुझ्या भावाच्या वतीने कान पिळतोय हा. आमच्या दादानी पिलं असतं तर कान राहिला असता का? अरे तो डेंजर. आता काय 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 आता काय उठा. हा कुठे का? अगं का त्याला बसायचंय तिथे तिच्याजवळ. उठा. अच्छा बरं बरं, म्हणजे तुला बसायचं आहे ग, आता नवीन लग्न झालंय तर. चला चला उठा उठा. बसा बसा. मग काय घेणार? चहा. आणि जेवायला काय करू? नाही नको. नाही नको. असलं काय करत नाहीत बाई आमच्या स्वयंपाकघरात. नाही माई तसं नाही, पण डायरेक्ट घरी जाऊनच जेवलो असतो ना. तुमच्या घरी पळवून आणलंस ना तिला, मग आता राहणार कुठे? हे काय आहे? ओढणी. कापडाचा एक तुकडा. आधी ऊन लागतं म्हणून माणसाने डोक्यावर हे कापड घेतलं, तोपर्यंत ठीक होतं. पण नंतर ही ओढणी झाली लज्जा रक्षक. आणि मग काय झालं? माहित नाही काय झालं. लज्जेचं रक्षण करण्यासाठी लग्न नावाची एक संस्था निर्माण करण्यात आली. बंधनं निर्माण झाली. भांडणं मारामाऱ्या कशामुळे होतात? हे प्रेम लग्न यामुळेच. कारण यातून माणसात अनैसर्गिक भान निर्माण होतं, असूया, पोझेशनचं फिलिंग. पण आपण निसर्गतः असे नसतो. आपण अन्नासाठी हिंसा करू शकतो, माणसांना जिंकण्यासाठी नाही. पण म्हणजे प्रेम हे नैसर्गिक नाहीये का? प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या पाठी अंधपणे धावत जाणं. मग भान आल्यावर ब्रेकअप होणारच ना. हे कसं नैसर्गिक असेल सांग बरं? स्वतःचा शोध घेणं हे नैसर्गिक आहे. रूमवर राहणार. हा रूम आहे आपली, तिकडे राहणार. पहिले 1-2 दिवस तिकडे राहणार, मग 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 बघूया घराचं काय ते. काय बघू? किती जण राहतात तुझ्या रूमवर? लई नाही, 5-6 लोक राहतात फक्त. 6-7? हा म्हणजे 7-8 लोक राहतात. मी काय कंप्लीट जात नाही ना, त्याच्यामुळे मला काही माहित नाही तसं. पण आपण राहू शकतो, तसं काही हे नाही. आपण तसं तुझ्या भरवशावर घरदार सोडून आली आहे ती. पहिल्यांदा पुण्यात आली आहे. तिला तिकडे घेऊन जाणार तू? अरे यार, या गोष्टीचा विचारच केला नव्हता मी. मग आता कर. आणि इथे राहा घर मिळेपर्यंत. घर पण असं काही झटक्यात मिळत नाही. मी रूम स्वच्छ करते. ओके? चला मी चहा करते मस्तपैकी. हा माई काय ग? अगं अगं काय वेडी आहेस का तू? काय करतोयस इथे सौमित्र? अगं एक तुला सांगायचं होतं, राहुलं नाही म्हणून लगेच निघालो. उद्या मी येणारच होते ना तिकडे. उगाचच आलास. म्हणजे उगाचच आलास. काय आहे इथं? अगं लग्न झालंय माझं, आणि हे बघ हे बघ हे बघ. काय सांगते अगं? का केलंस तू असं रोकडे? अगं हे असं काय बोलती मैना तू? हा एकदम असं नाही, मला प्रश्न पडतो, लोक लग्न का करतात? म्हणजे नात्यांची गुंतागुंत, एकमेकांना बदलण्याची ईर्ष्या का करतो आपण हे सगळं? आणि ते पण आयुष्यभरासाठी? मी तर ठरवलंय, मी आता स्वतःला या सगळ्या बंधनातून मुक्त करणार.